नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचे कुरकुरीत असे वडे आणि त्याच्यासोबतच एकदम सॉफ्ट असणारा दुसरासुद्धा पदार्थ. ते खाल्याच्या नंतर वाव म्हणल्याशिवाय राहणारच नाही मन. तर एकदम झटपट होणारे आहेत, कमी वेळेमध्ये होतात आणि करायला अतिशय सोपे आहेत. कोणीही करू शकेल इतके सोपे आहेत. चला तर मग लगेचच सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला लागणार आहे भगर. तर इथं मी अर्धा कप इतका भगर घेतलेला आहे. स्वच्छ त्याला पुसून ओल्या कपड्याने घेतल्या तरीही चालेल. जर तुम्हाला वाटलं दळणार नाही व्यवस्थित तर थोडासा भाजून घेतल्या तरीही चालेल. जेवढा भगर तेवढा शाबूसुद्धा घ्यायचा आहे आणि एकत्रच मी दळून घेतलेला आहे. एकदम बारीक पेस्ट करून घेतले. त्याचं आपल्या रव्यासारखं असेल ना तरीही जमतं. एकदम बारीक करायचं नाही, पण रव्यासारखं तर झालं पाहिजेत. आता हे दोन्हीचं पीठ करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मिरची. ते मिरचीचे तुकडेसुद्धा तुम्ही घालू शकता. मी ठेचून मिरच्या 4 घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर अर्धा चम्मच त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. उपवासाला जे मीठ चालतं ना ते मीठ घालायचं आहे चवीपुरतं. तुम्हाला जेवढं लागते तेवढं. मी इथं अर्धा चम्मच घालून घेतलेला आहे आणि घालायचे आहे 2 बटाटे. आता बटाटे मी छोट्या साईजचे आहेत म्हणून 2 घेतलेले आहेत. उकडून घ्यायचे, छान कोरडे असावे. तर पहा, उकडून घेतलेले बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत मी. जर तुम्ही मोठा असेल तर 1 वापरू शकता. किसून घ्यायचे म्हणजे गाठी वगैरे राहणार नाही, तर त्याच्यामुळे वडा आपला व्यवस्थित असा येईल. हवा असेल तर तुम्ही मॅशसुद्धा करू शकता, पण मॅश केल्याने ना व्यवस्थित असं तेवढं बारीक होणार नाही. त्याच्यामुळे मी किसून घेतलेलं आहे. अगोदर पाणी आपल्याला घालायचंच नाही, सर्व साहित्य घालून छान असं मिसळून घ्यायचं आहे. तर मिसळून झालं की आपल्याला अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी अर्धा कपच घेतला होता, पण अजून अर्धा कप लागला आहे. एकंदरीत मला 1 कप पाणी लागलं आहे. जर तुमचा आपण मिश्रण जे केले ना भगरीचं आणि शाबूचं ते थोडंसं जाडसर असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी लागतं आणि एकदम बारीक असेल तर थोडंसं जास्त लागतं. पण खूपच जर जास्त झालं तर पाणी हे शोषून घेतं. थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं, त्याला बाजूला ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित असं ते फुलतं. आता काय करायचं आहे आपल्याला, याला 10 मिनिटासाठी छान असं बांधून बाहेर ठेवायचं आहे. तोपर्यंत करू चटणी. तर पहा, चटणीसाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे. तर भाजून आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी खोबऱ्याची कीस घेतलेली आहे. तुम्ही खोबरं वापरलं तरीही चालेल. 1 इंच आलं घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली, 3 मिरच्या घेतल्यात आणि चवीपुरतं उपवासाचं मीठ घेतलेलं आहे. इथं अर्धी वाटी मी कीस घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. छान असं बारीक त्याचं पेस्ट करून घ्यायचं, म्हणजे चटणीसाठी हे तयार होईल. तर पाणी घालून छान पेस्ट केलं. आता एक तडका देऊ. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 चम्मच तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे. 2-3 कढीपत्त्याची पानं घालायची आणि फोडणी याच्यावर घालून घ्यायची. छान हलवून घ्यायचं. झटपट होणारी ही चटणी आहे. खायला अप्रतिम लागते. तशी तर वड्यासोबत लागणारसुद्धा नाही. आपण त्याच्यामध्ये मिरची वगैरे घातले जर आवडीनुसार या चटणीसोबत खूप छान लागते. अजून त्याची चव वाढते म्हणून इथे मी चटणीसुद्धा बनवलेली आहे. एकदम छान चटणी अशीच केली ना तर 2 ते 3 दिवस तिला काही होणार नाही, फ्रीजरमध्ये जर ठेवल्या तर. तर पहा, आपली चटणी तयार झाली. आता आपल्याला करायचे तर वडे. त्याच्यासाठी छान असं भिजलेलं आहे. खूप जास्त आपण पाणी घातलं नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याला एक 4 ते 5 मिनिट बाजूला ठेवलं तरीही चालेल. तुमचं अगदी सैलसर झालं असेल खूप पातळ तर तुम्ही थोडा वेळ अजून एक 10 मिनिट बाजूला ठेवून घ्या. तर आता पहा, छान आपलं भिजले गेलेलं आहे. हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलं म्हणजे हाताला चिकटणार नाही. तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला एक वडा तयार करायचा आहे. पहा, खूप जाडीचा करायचा नाही, नाही तर जाड झाला तर ना तळायला थोडा वेळ लागतो. म्हणून एकदम छोटे छोटे आपल्याला हे वडे करून घ्यायचे, म्हणजे तळायला ना एकदम झटपट तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात. त्याच्यामुळं काय करायचं आहे, थोडेसे बारीक बारीक असे आपण हे करून घेणार आहोत छोट्या आकाराचे. तर या पद्धतीने पूर्णही करायचे नाहीत. आपण अर्ध्या पिठाचेच करणार आहोत. अर्ध्या पिठाचं दुसरे काहीतरी करणार आहोत. तुम्हाला जर तेलकट आवडत नसेल तर तो पदार्थ नक्की करून पहा. चवीला ना अप्रतिम लागतो. तर पहा आणि कमी तेलामध्ये होतो, त्याला तळायची वगैरे गरज नाही. जर तुम्हाला तळलेले पदार्थ आवडतील तर असेच वडे करून तुम्ही तळू शकता. मी अर्धेही केलेत, अर्धे ते रेसिपी करू. तर पहा, अर्ध्या पिठाचे हे वडे करून झालेत. आता घेऊ तळायला. पहा, वडा तळण्यासाठी आपल्याला इथं तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम तेल झालं की एकाच वेळेला पूर्ण ही वडे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत.
आणि चांगले सेट झाले का याला आपल्याला हलवून दोन्ही साईडनं छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, तेल एकदम कडकडीत गरम करायचे, पण धूर निघूजेपर्यंत इतकं सुद्धा करायचं नाही। चांगलं कडकडीत गरम झालं, वडे त्याच्यात घालून घ्यायचे। सुरुवातीला त्याला झारी लावायची नाही, चांगले सेट होऊ द्यायचे 1 मिनिटासाठी। 1 मिनिटाच्या नंतर अलटून पलटून आपल्याला याला तळून घ्यायचे। 4 मिनिट लागू शकतात। एकदम कमी आचेवर किंवा हाय हीटवर आपल्याला तळायचे नाहीत, आपल्याला मध्यम आचेवर याला तळून घ्यायचे आहेत। म्हणजे कसं एकदा कुरकुरीत होतील आणि मधून सुद्धा तळल्या जातील। त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला मध्यम आचेवर याला तळून घ्यायचं आहे। छान तळून होतात, एक 4 ते 5 मिनिट लागतात, जास्त वेळ लागणार नाही। पहा छान कलर बदलला की काढून घेऊ। याच पद्धतीने आपण दोन्ही बॅचेस हे तळून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, जे शिल्लकचं आपल्याला पीठ आहे ना, त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे। तुम्ही हवा तो आकार देऊन घेऊ शकता। मी छोटेसे गोल करून अगदी थोडंसं त्याला प्रेस केलेलं आहे, म्हणजे थोडंसं चपटे असे केलेले आहेत। आता हे झाले की आपण उकडून घेऊ। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, एका कढईमध्ये पाणी घालून घेतलं, त्याच्यावर एक चाळणी घालायची आणि हे उकडून घ्यायचे। अगदी 2 मिनिटामध्ये होतं, त्याला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटामध्ये उकडून होतात। तर पहा एकदम छान असे उकळलेले आहे। तुम्ही असेही खाऊ शकता, पण अजूनही त्याची चव वाढवण्यासाठी अजून एक सांगते। आता काय करायचं, एक पॅन ठेवायचा, त्याच्यामध्ये अगदी आपल्याला 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं अर्धा चम्मच आणि अगदी 2-4 कढीपत्त्याची पानं घालायचे आहेत आणि जे आपण करून ठेवलेत ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि गॅस बंद करूनच आपल्याला परतून घ्यायचे या फोडणीमध्ये। तर पहा झटपट होणारा आपला हा सुद्धा पदार्थ तयार झालेला आहे। पाहता पाहता दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि चवीला ना खूपच छान लागतात। तर पहा तुम्हाला एक फोडून दाखवते वडा। तर एकदम कुरकुरीत होणारा हा वडा आहे आणि जेवढा तो बाहेरून कुरकुरीत होतो ना, तेवढाच आतमधून एकदम मऊ असा होतो। तुम्ही याला स्टोर करून सुद्धा ठेवू शकता। एकदा केलं का 2 ते 3 दिवस याचं टेन्शन नाही। तर एकदम असा कुरकुरीत राहणारा हा आपला वडा तयार आहे। त्यासोबतच आपण दुसरी सुद्धा रेसिपी केली, ते एकदम मऊ अशी होते, चवीला तेवढीच भारी लागते। नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल।